धनुराशीच्या लोकांनो, ऑगस्टमध्ये तुमच्या आयुष्यात अशी एक संधी येऊ शकते, जी तुमची मेहनत यशात बदलण्याची दिशा ठरवेल. धनुराशी ऑगस्ट 2026 मध्ये धनुराशीला भाग्याची साथ, मेहनतीनंतर मिळणार अपेक्षेपेक्षा मोठे यश. धनुराशीच्या व्यक्तींसाठी ऑगस्ट 2026 हा महिना आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांकडे नव्या नजरेने पाहण्याचा आणि योग्य दिशेने पुढे जाण्याचा ठरू शकतो. काही काळापासून एखाद्या कामात अडथळे येत असतील, अपेक्षित परिणाम मिळत नसतील किंवा कितीही प्रयत्न करूनही परिस्थिती आपल्या बाजूने येत नाही असे वाटत असेल, तर या महिन्यात हळूहळू चित्र बदलताना दिसू शकते. विशेषतः ज्या धनुराशीच्या व्यक्तींनी शांतपणे मेहनत सुरू ठेवली आहे, त्यांनी केलेल्या कामाची दखल घेतली जाण्याची शक्यता वाढू शकते. अचानक मिळणारी संधी, एखाद्या व्यक्तीकडून मिळणारी महत्त्वाची मदत किंवा बराच काळ रखडलेला निर्णय तुमच्या पुढच्या प्रवासाला वेग देऊ शकतो. ऑगस्ट महिन्यात तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे, ती म्हणजे योग्य वेळी घेतलेला निर्णय. आत्तापर्यंत तुम्ही अनेकदा इतरांच्या मतांचा विचार करून स्वतःच्या निर्णयाला उशिरा केला असेल, पण आता परिस्थिती तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास शिकवू शकते. तुमच्यासमोर दोन वेगवेगळे मार्ग असतील आणि सुरुवातीला कोणता मार्ग निवडावा याबद्दल संभ्रम निर्माण होऊ शकतो. मात्र घाई न करता फायदे आणि तोटे तपासून निर्णय घेतल्यास पुढे त्याचा चांगला परिणाम मिळू शकतो. विशेष म्हणजे एखादे काम छोटे वाटत असले तरी त्यातून पुढे मोठी संधी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोकरी करणाऱ्या धनुराशीच्या व्यक्तींना ऑगस्टमध्ये आपल्या कामाची गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळू शकते. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामाकडे वेगळ्या दृष्टिकोनात पाहू शकतात आणि तुमच्यावर एखादी नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. सुरुवातीला ही जबाबदारी अतिरिक्त ताणासारखी वाटली तरी त्याच माध्यमातून तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. काही जणांना पद, कामाची भूमिका किंवा कार्यक्षेत्रात बदलाची चर्चा ऐकायला मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी केवळ आकर्षक पगार पाहण्याऐवजी भविष्यातील स्थैर्य, कामाचे स्वरूप आणि वाढीच्या संधी यांचा विचार करणे अधिक योग्य ठरेल. व्यवसाय करणाऱ्या धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन संपर्क निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. एखादी जुनी ओळख पुन्हा संपर्कात येऊन कामाशी संबंधित प्रस्ताव देऊ शकते. ग्राहकांशी व्यवहार करताना तुमचा स्पष्टपणा आणि विश्वासार्हता फायदेशीर ठरू शकते. आधी केलेल्या कामातून नवीन ग्राहक किंवा पुढील काम मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र मोठी गुंतवणूक करताना फक्त उत्साहावर निर्णय घेणे टाळा. कागदपत्रे, अटी, पैशांची ये-जा आणि भागीदारीचे नियम नीट तपासून पुढे जाणे महत्त्वाचे राहील. आर्थिक बाबतीत ऑगस्टचा काळ धनुराशींसाठी हळूहळू सुधारणा घेऊन येऊ शकतो. काही दिवसांपासून अडकलेले पैसे मिळण्याचा मार्ग तयार होऊ शकतो किंवा अपेक्षेपेक्षा चांगले आर्थिक नियोजन करता येऊ शकते. एखादा अतिरिक्त उत्पन्नाच्या मार्गाचा विचार मनात येऊ शकतो. मात्र पैसा येण्याची शक्यता वाढली म्हणून अनावश्यक खर्च वाढवणे टाळा. विशेषतः अचानक खरेदी, दिखाव्यासाठी खर्च किंवा भावनेच्या भरात केलेली आर्थिक मदत यामुळे नंतर अडचण निर्माण होऊ शकते. या महिन्यात कमाईसोबत बचतीला महत्त्व दिले तर पुढील काळासाठी चांगला आधार तयार होऊ शकतो. ज्या धनुराशीच्या व्यक्ती एखाद्या मोठ्या आर्थिक निर्णयाची वाट पाहत आहेत, त्यांना ऑगस्टमध्ये काही स्पष्ट संकेत मिळू शकतात. घर, वाहन, व्यवसाय किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसंदर्भात चर्चा पुढे जाऊ शकते. मात्र प्रत्येक आर्थिक संधी ही निश्चित फायदा देणारी असेलच असे नाही. त्यामुळे कोणीतरी सांगितले म्हणून किंवा मोठा नफा मिळेल या अपेक्षेने निर्णय घेण्याऐवजी स्वतःची पूर्ण खात्री करूनच पुढे जा. योग्य नियोजन केले तर महिन्यात आर्थिक शिस्त तुमच्यासाठी मोठी ताकद ठरू शकते. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत धनुराशीच्या व्यक्तींना मनातील गोष्टी स्पष्टपणे व्यक्त करण्याची गरज भासू शकते. काही गैरसमज केवळ संवादाच्या अभावामुळे निर्माण झाले असतील तर शांतपणे बोलल्याने ते कमी होऊ शकतात. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या मताला योग्य महत्त्व दिल्यास नात्यातील जवळीक वाढू शकते. अविवाहित व्यक्तींच्या आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती येण्याची शक्यता असू शकते किंवा आधीपासून ओळखीच्या व्यक्तीशी संवाद वाढवू शकतो. मात्र नात्याबाबत
कामाबाबत घाईघाईने निष्कर्ष काढण्याऐवजी समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ देणे अधिक चांगले राहील. कुटुंबाच्या बाबतीत ऑगस्टमध्ये एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. घरातील मोठ्या व्यक्तीचा सल्ला एखाद्या निर्णयाच्या वेळी उपयोगी पडू शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे किंवा चांगल्या बातमीमुळे घरातील वातावरण आनंदी होऊ शकते. काही धनुराशीच्या व्यक्तींना घरातील जुन्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची संधी मिळेल. त्यामुळे स्वतःच्या कामासोबत कुटुंबासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना लक्ष केंद्रित करण्याचा आहे. अभ्यास करताना अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याची सवय असेल तर ती कमी करणे आवश्यक ठरेल. एखाद्या विषयात आधी अडचण येत असेल तर पुन्हा मूलभूत भागापासून सुरुवात केल्यास आत्मविश्वास वाढू शकतो. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण किंवा कौशल्य विकासाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवले तर मेहनतीचे परिणाम पुढे दिसू शकतात. तुमच्यासाठी या काळात हुशारीपेक्षा सातत्य अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. ऑगस्ट 2026 मध्ये धनु राशीच्या व्यक्तींसाठी प्रवासाचे काही योगही निर्माण होऊ शकतात. हा प्रवास कामानिमित्त असो किंवा वैयक्तिक कारणासाठी, त्यातून नवीन अनुभव किंवा एखादा उपयोगी संपर्क मिळू शकतो. काही जणांना पूर्वी पुढे ढकललेला प्रवास पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. मात्र प्रवास करताना वेळेचे नियोजन आणि आवश्यक कागदपत्रांची काळजी घेणे महत्त्वाचे राहील. या संपूर्ण महिन्यात एक गोष्ट लक्षात ठेवणे धनु राशीसाठी विशेष आवश्यक आहे. तुमच्या आयुष्यात बदल एका दिवसात होणार नाहीत, पण छोट्या छोट्या सुधारणा मिळून मोठा परिणाम तयार होऊ शकतो. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप काळ मेहनत घेतली आहे तिचा परिणाम लगेच मिळाला नाही म्हणून प्रयत्न सोडू नका. अनेक वेळा योग्य संधी येण्यापूर्वी परिस्थिती आपल्याला संयम शिकवत असते. ऑगस्टमध्ये तुमच्यासमोर आलेली एखादी संधी सुरुवातीला सामान्य वाटू शकते, पण तिच्याकडे गांभीर्याने पाहिल्यास पुढील काळात तिचे महत्त्व लक्षात येऊ शकते. विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात धनु राशीच्या लोकांना आपल्या पुढील ध्येयाबाबत अधिक स्पष्टता मिळू शकते. कोणत्या लोकांसोबत राहायचे, कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे आणि कोणत्या गोष्टी मागे सोडायच्या याचा विचार होऊ शकतो. काही जुने संबंध किंवा सवयी तुमच्या प्रगतीला अडथळा आणत आहेत असे जाणवल्यास त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवण्याची गरज भासू शकते. याचा अर्थ सर्वांना सोडून देणे असा नाही, तर स्वतःच्या वेळेची आणि ऊर्जेची किंमत ओळखणे असा आहे. धनु राशीसाठी ऑगस्ट 2026 चा खरा संदेश म्हणजे मेहनतीनंतर मिळणाऱ्या संधीला ओळखा आणि योग्य वेळी तिचा उपयोग करा. भाग्याची साथ मिळते असे वाटले तरी तुमची मेहनत थांबवू नका, कारण भाग्य दार उघडू शकते, पण त्या दारातून पुढे जाण्यासाठी तुमचे प्रयत्नच आवश्यक असतात. आर्थिक बाबतीत संयम, करिअरमध्ये सातत्य, नात्यांमध्ये स्पष्ट संवाद आणि निर्णय घेताना स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवला तर हा महिना तुमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळवण्याची शक्यता तेव्हाच अधिक मजबूत होते जेव्हा तुम्ही संधीसोबत शिस्त आणि सातत्यही टिकून ठेवता. धनु राशीच्या व्यक्तींसाठी या काळात स्वतःच्या आयुष्यातील काही जुन्या पद्धती बदलण्याची गरज प्रकर्षाने जाणू शकते. आतापर्यंत एखाद्या गोष्टीकडे ज्या पद्धतीने पाहत होतात त्याच गोष्टीकडे आता अधिक व्यावहारिक नजरेने पाहण्याची वेळ येऊ शकते. विशेषतः सतत दुसऱ्यांकडून मान्यता मिळण्याची अपेक्षा ठेवण्याऐवजी स्वतःला योग्य वाटणाऱ्या दिशेने पाऊल टाकण्याची मानसिक ताकद वाढू शकते. काही निर्णय घेताना मनात भीती निर्माण होईल, परंतु त्या भीतीमागे प्रत्यक्ष अडथळ्यांपेक्षा मागील अनुभवांचा प्रभाव अधिक असू शकतो. त्यामुळे भूतकाळातील अपयशाला भविष्यातील निकाल समजू नका. या काळात धनु राशीच्या लोकांच्या स्वभावातील एक महत्त्वाची बाजू अधिक ठळक होऊ शकते. तुम्हाला मोठे ध्येय ठेवण्याची सवय आहे, परंतु अनेकदा त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या छोट्या पायऱ्यांकडे दुर्लक्ष होते. आता मात्र छोट्या गोष्टी व्यवस्थित करण्यावर लक्ष केंद्रित केल्यास मोठ्या उद्दिष्टांकडे जाणारा मार्ग सोपा होऊ शकतो. एखादे काम अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिले असेल तर ते एकाच वेळी पूर्ण करण्याचा ताण घेण्यापेक्षा त्याचे छोटे भाग करून काम केल्यास परिणाम अधिक चांगला मिळू शकतो. तुमच्यासाठी या काळात वेगापेक्षा दिशा महत्त्वाची ठरणार आहे.
धनुराशीच्या काही व्यक्तींना स्वतःच्या कौशल्याची नव्याने जाणीव होऊ शकते. आतापर्यंत छंद म्हणून केलेली एखादी गोष्ट पुढे उपयोगी ठरू शकते. लेखन, बोलणे, शिकवणे, तांत्रिक काम, सर्जनशील काम किंवा लोकांशी संवाद साधण्याची क्षमता यापैकी एखादा गुण भविष्यात नवीन मार्ग उघडू शकतो. त्यामुळे स्वतःमध्ये असलेल्या कौशल्यांना कमी लेखू नका. इतर लोक तुमच्यापेक्षा पुढे आहेत असे दिसत असले तरी प्रत्येकाची वेळ आणि परिस्थिती वेगळी असते. तुलना करण्यापेक्षा स्वतःची प्रगती मोजणे अधिक फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी काही धनुराशीच्या व्यक्तींना अशा व्यक्तींसोबत काम करावे लागू शकते, ज्यांचा स्वभाव तुमच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. सुरुवातीला मतभेद होऊ शकतात, परंतु प्रत्येक गोष्ट आपल्या पद्धतीने झाली पाहिजे असा आग्रह न धरल्यास त्याच व्यक्तीकडून काही नवीन शिकायला मिळू शकते. तुमच्या कल्पना चांगल्या असतील, पण त्या इतरांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे बोलताना शब्दांची निवड आणि योग्य वेळ याकडे लक्ष दिल्यास अनावश्यक गैरसमज टाळता येतील. काही धनुराशीच्या व्यक्ती आपल्या आयुष्यातील एखाद्या मोठ्या बदलाचा विचार करत असतील. घर बदलणे, कामाची दिशा बदलणे, नवीन कौशल्य शिकणे किंवा स्वतःसाठी वेगळा मार्ग निवडणे यासारख्या गोष्टी मनात असू शकतात. अशा वेळी प्रत्येकाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, परंतु निर्णय घेण्यापूर्वी त्याचे दीर्घकालीन परिणाम समजून घेणे आवश्यक आहे. केवळ सध्याच्या परिस्थितीपासून सुटका मिळावी म्हणून घेतलेला निर्णय आणि भविष्यासाठी विचारपूर्वक घेतलेला निर्णय यामध्ये मोठा फरक असतो. या काळात तुमच्या बोलण्याला विशेष महत्त्व मिळू शकते. एखाद्या बैठकीत, चर्चेत किंवा महत्त्वाच्या संभाषणात तुम्ही मांडलेला एक विचार इतरांचे लक्ष वेधून घेऊ शकतो. तुम्ही मनातील गोष्ट थेट बोलता. हा तुमचा गुण आहे. मात्र प्रत्येक सत्य प्रत्येक वेळी त्याच पद्धतीने बोलणे योग्य नसते. समोरच्या व्यक्तीची परिस्थिती समजून घेऊन संवाद साधल्यास तुमच्या शब्दांचा प्रभाव अधिक वाढू शकतो. तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा, पण त्यासोबत नम्रताही ठेवली तर लोकांचा विश्वास अधिक दृढ होईल. आर्थिकदृष्ट्या या काळात जुन्या व्यवहारांचा आढावा घेणे उपयोगी ठरू शकते. कोणत्या गोष्टींवर अनावश्यक पैसा खर्च होतो, कोणत्या सदस्यांसाठी किंवा कोणत्या कामासाठी नियमित खर्च वाढतो आणि भविष्यासाठी किती रक्कम बाजूला ठेवता येते याचा विचार करण्याची योग्य वेळ आहे. काही वेळा उत्पन्न वाढवण्यापेक्षा खर्चाची दिशा बदलण्याही आर्थिक परिस्थिती फरक पडतो. त्यामुळे पैशाबाबत भावनिक निर्णय न घेता स्पष्ट नियम बनवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. काही धनुराशीच्या व्यक्तींना पूर्वी केलेल्या कामाचा अप्रत्यक्ष फायदा मिळू शकतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीला कधी मदत केली असेल, एखादे काम प्रामाणिकपणे पूर्ण केले असेल किंवा एखाद्या ठिकाणी चांगली प्रतिमा निर्माण केली असेल तर त्याचा उपयोग पुढे होऊ शकतो. यालाच अनेकदा आपण उशिराने मिळणारा परिणाम म्हणतो. म्हणूनच पूर्वी केलेली चांगली कामे व्यर्थ गेली असे समजू नका. प्रत्येक प्रयत्नांचा परिणाम लगेच दिसत नाही. कौटुंबिक जीवनात तुमच्याकडून एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला भावनिक आधाराची अपेक्षा असू शकते. प्रत्येक समस्येचे उत्तर देणे आवश्यक नसते. कधी-कधी समोरच्या व्यक्तीचे बोलणे शांतपणे ऐकणे ही मोठी मदत ठरते. घरातील वातावरणात तुमच्या वागण्याचा परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे बाहेरच्या ताणाचा राग घरातील व्यक्तींवर काढण्यापासून स्वतःला रोखणे आवश्यक आहे. तुमच्या एका संयमी प्रतिक्रियेमुळे मोठा वाद टाळला जाऊ शकतो. ज्या धनुराशीच्या व्यक्तींच्या मनात एखाद्या जुन्या गोष्टीबद्दल अपराधीपणा किंवा पश्चाताप आहे, त्यांनी आतून शिकण्याचा प्रयत्न करावा. भूतकाळ बदलता येत नाही, परंतु त्यातून घेतलेला धडा भविष्यातील निर्णय बदलू शकतो. स्वतःला सतत दोष देत राहिल्याने परिस्थिती सुधारत नाही. त्याऐवजी चूक कुठे झाली हे समजून पुढील वेळी तीच परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करा. धनुराशीच्या व्यक्तींच्या सामाजिक वर्तुळातही काही बदल जाणवू शकतात. काही लोकांशी संपर्क वाढेल तर काही जुन्या ओळखी हळूहळू दूर जातील. प्रत्येक नाते कायम टिकले पाहिजे असे नसते. काही व्यक्ती आपल्या आयुष्यात विशिष्ट काळासाठी येतात आणि काही अनुभव देऊन निघून जातात. त्यामुळे एखादी व्यक्ती दूर गेली म्हणून स्वतःची किंमत कमी झाली असे समजू नका. तुमच्या आयुष्यात कोणाला किती जागा द्यायची हे ठरवण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे.
तुमचा आत्मविश्वासात वाढ होण्यासाठी एखादा छोटा विजयही पुरेसा ठरू शकतो. एखादे काम वेळेत पूर्ण होणे, एखाद्या समस्येचे समाधान मिळणे किंवा एखाद्या व्यक्तीकडून कौतुक मिळणे यामुळे पुन्हा उत्साह निर्माण होऊ शकतो. या छोट्या सकारात्मक गोष्टींची नोंद मनात ठेवा. मोठ्यांची यशाची वाट पाहताना छोट्या प्रगतीकडे दुर्लक्ष केल्यास प्रवास कठीण वाटतो, पण प्रत्येक छोट्या पावलाकडे प्रगती म्हणून पाहिल्यास आत्मविश्वास टिकून राहतो. या काळात स्वतःच्या वेळेचे व्यवस्थापन करणेही अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. अनेक कामे एकाच वेळी हातात घेतल्यामुळे कोणतेही काम पूर्ण होत नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे दिवसातील महत्त्वाची 3 कामे आधी ठरवून ती पूर्ण करण्याची सवय लावा. मोबाईल, अनावश्यक चर्चा किंवा सतत इतरांच्या समस्यांमध्ये गुंतून राहिल्याने तुमचा मौल्यवान वेळ खर्च होऊ शकतो. तुमच्या ध्येयासाठी वेळ राखून ठेवणे ही स्वार्थी गोष्ट नसून आवश्यक शिस्त आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता हा काळ स्वतःकडे वळण्याची संधी देऊ शकतो. मनात सतत विचारांची गर्दी असेल तर काही वेळ शांत बसणे, प्रार्थना करणे, ध्यानधारणा करणे किंवा आपल्या श्रद्धेनुसार साधना करणे मनाला स्थिरता देऊ शकते. कोणताही उपाय केवळ चमत्काराच्या अपेक्षेने करण्यापेक्षा त्यातून मनाला शांती आणि सकारात्मकता मिळणे त्या ह्या भावनेने करणे अधिक योग्य आहे. तुमचे प्रयत्न आणि तुमची श्रद्धा यांचा समतोल ठेवणे महत्त्वाचे राहील. महिन्याचा पुढील काळ जसजसा पुढे जाईल तसतसे काही गोष्टींबाबत तुमचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट होऊ शकतो. पूर्वी ज्या गोष्टींसाठी तुम्ही सतत उत्तर शोधत होतात त्याचे उत्तर कदाचित परिस्थिती स्वतः देऊ शकते. काही निर्णय तुमच्याकडून घ्यावे लागतील आणि काही गोष्टी वेळेवर सोपवाव्या लागतील. प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते. हे स्वीकारल्यावर मनावरील दबाव कमी होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे धनुराशीच्या व्यक्तींनी या काळात स्वतःची क्षमता दुसऱ्यांच्या मतांवर मोजू नये. तुमचा प्रवास कदाचित इतरांपेक्षा वेगळा असेल. तुमचे यश थोडे उशिरा येईल किंवा तुम्हाला काही गोष्टींसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. पण उशिरा मिळालेली गोष्ट कमी मूल्यवान असते असे नाही. तुम्ही सातत्याने पुढे जात राहिला तर आजची मेहनत भविष्यात तुमच्यासाठी मजबूत आधार बनू शकते. त्यामुळे परिस्थिती लगेच बदलली नाही तरी दिशा बदलण्यापूर्वी थोडा वेळ स्वतःच्या प्रयत्नांचा द्या. ऑगस्ट 2026 हा धनुराशीसाठी केवळ बाहेरून मिळणाऱ्या संधीचा काळ नसून स्वतःमध्ये बदल करण्याचा टप्पाही ठरू शकतो. तुमची विचार करण्याची पद्धत, वेळेचा वापर, लोकांशी वागण्याची शैली आणि ध्येयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर पुढील काळातील परिणाम आणखी वेगळे होऊ शकतात. या महिन्यात मिळणाऱ्या प्रत्येक संधीमागे काहीतरी शिकण्यासारखे आहे. प्रत्येक अडथळ्यामागे स्वतःला सुधारण्याची शक्यता आहे आणि प्रत्येक छोट्या यशामागे पुढच्या मोठ्या पावलांची सुरुवात दडलेली असू शकते. म्हणून शांत राहा, घाई करू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि ज्या दिशेने मनापासून मेहनत करत आहात त्या दिशेने सातत्याने पुढे जात राहा. या काळात धनुराशीच्या व्यक्तींना आपल्या आयुष्यात काही अनपेक्षित घडामोडी अनुभवायला मिळू शकतात. एखादी गोष्ट ज्या दिशेने जाण्याची अपेक्षा होती त्यापेक्षा वेगळ्या मार्गाने पुढे जाऊ शकते. सुरुवातीला हा बदल गोंधळात टाकणारा वाटला तरी नंतर त्यामागचा फायदा लक्षात येऊ शकतो. म्हणून एखादी योजना बदलली, एखादा निर्णय पुढे ढकलला किंवा अपेक्षित उत्तर लगेच मिळाले नाही तरी त्याला अपयश समजू नका. काही वेळा परिस्थिती आपल्याला थांबवते कारण पुढे जाण्यापूर्वी काही गोष्टी व्यवस्थित होणे आवश्यक असते. धनुराशीच्या लोकांनी या काळात आपल्या नावाची आणि प्रतिमेची विशेष काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवहारात तुम्ही केलेली छोटी गोष्टही इतरांच्या लक्षात राहू शकते. तुमच्यावर विश्वास ठेवून एखादी व्यक्ती जबाबदारी देत असेल तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. दिलेला शब्द पाळण्याची सवय या काळात तुमच्यासाठी मोठी ताकद ठरू शकते. विशेषतः कोणतेही काम अर्धवट सोडण्याची सवय असेल तर त्यात बदल करणे गरजेचे आहे. पूर्ण केलेल्या कामांची संख्या कमी असली तरी ती व्यवस्थित पूर्ण केलेली असतीलच तर तुमची विश्वासार्हता वाढू शकते. काही धनुराशीच्या व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यातील एखादी गोष्ट इतरांपासून लपून ठेवण्याची इच्छा होऊ शकते. प्रत्येक योजना सर्वांना सांगणे आवश्यक नसते. तुमच्या पुढील पावलांबद्दल अनावश्यक चर्चा करण्यापेक्षा योग्य वेळ येईपर्यंत शांत राहणे कधीकधी अधिक फायदेशीर ठरते. विशेषतः तुमच्या वैयक्तिक ध्येयांची माहिती प्रत्येक व्यक्तीला देण्याची गरज नाही. तुमच्यासाठी आनंदाची बातमी असेल तर तिचे महत्त्व समजणाऱ्या आणि तुमच्या प्रगतीत मनापासून आनंद मानणाऱ्या लोकांसोबतच ती शेअर करणे योग्य राहील. या काळात काही व्यक्तींना त्यांच्या
तुमच्या कामाचे कौतुक उशिराने मिळू शकते. तुम्ही केलेल्या प्रयत्नांकडे सध्या दुर्लक्ष होत आहे असे वाटले तरी त्यावरून तुमच्या कामाची किंमत ठरवू नका. प्रत्येक ठिकाणी त्वरित कौतुक मिळेलच असे नाही. काही वेळा तुमचे काम शांतपणे पाहिले जात असते आणि योग्य संधी मिळाल्यावर त्याची दखल घेतली जाते. म्हणूनच बाहेरून मिळणाऱ्या प्रशंसेपेक्षा आपल्या कामाची गुणवत्ता टिकवण्यावर लक्ष द्या. धनुराशीच्या व्यक्तींमध्ये नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढू शकते. एखादे कौशल्य खूप दिवसांपासून शिकायचे आहे पण वेळ मिळत नाही असे वाटत असेल तर आता त्यासाठी सुरुवात करता येईल. सुरुवातीला मोठा अभ्यासक्रम किंवा मोठे लक्ष ठेवण्याची गरज नाही. रोज थोडा वेळ दिला तरी काही महिन्यात त्याचे चांगले परिणाम दिसू शकतात. भविष्यात तुमच्या उत्पन्नासाठी किंवा करिअरसाठी उपयोगी ठरणारे कौशल्य आजपासून शिकणे ही स्वतःमध्ये केलेली चांगली गुंतवणूक ठरू शकते. काही धनुराशीच्या व्यक्तींना त्यांच्या पूर्वीच्या निर्णयांचा पुनर्विचार करावा लागू शकतो. एखादा करार, योजना, व्यवहार किंवा जबाबदारी पूर्वी ज्या पद्धतीने स्वीकारली होती त्यात काही बदल आवश्यक वाटू शकतात. अशा वेळी फक्त हट्टापोटी जुन्या निर्णयाला चिकटून राहू नका. परिस्थिती बदलली असेल तर निर्णयांची पद्धतही बदलू शकते. स्वतःची भूमिका बदलणे म्हणजे पराभव नाही. योग्य माहिती मिळाल्यानंतर अधिक चांगला निर्णय घेणे परिपक्वतेची खूण आहे. तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये कोण खरोखर तुमच्या प्रगतीसाठी सकारात्मक आहे आणि कोण फक्त तुमच्या यशाच्या वेळी जवळ येतो याची जाणीव होऊ शकते. एखाद्या व्यक्तीचे गोड बोलणे आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये फरक दिसू शकतो. त्यामुळे केवळ शब्दांवर विश्वास ठेवण्यापेक्षा त्या व्यक्तीचे वर्तन पहा. विश्वास ठेवायला वेळ द्या. प्रत्येक नवीन ओळख मैत्रीमध्ये बदलणे आवश्यक नाही आणि प्रत्येक जुनी ओळख आयुष्यभर तशीच राहील असेही नाही. या काळात धनुराशीच्या व्यक्तींना एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून किंवा अनुभवी व्यक्तीकडून महत्त्वाचा सल्ला मिळू शकतो. तुम्ही ज्या समस्येकडे भावनेतून पाहत आहात त्याकडे ती व्यक्ती अधिक व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहू शकते. सल्ला ऐका पण अंतिम निर्णय घेताना परिस्थिती स्वतः समजून घ्या. कारण दुसऱ्याचा अनुभव तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतो पण तुमचा प्रवास आणि तुमची परिस्थिती वेगळी असते. काही जणांना घरातील एखादी वस्तू, कागदपत्र किंवा जुनी जबाबदारी याबाबत काम पूर्ण करावे लागू शकते. बराच काळ पुढे ढकललेल्या छोट्या गोष्टी एकत्रित झाल्या तर मानसिक ताण वाढतो. त्यामुळे अशा गोष्टी क्रमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. घरातील वातावरण स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे, अनावश्यक वस्तू बाजूला करणे आणि रोजच्या कामांची शिस्त लावणे यामुळे मनावरचा भारही कमी होऊ शकतो. धनुराशीच्या काही व्यक्ती स्वतःच्या भविष्यासंदर्भात मोठे चित्र पाहू लागतील. पुढील 1 वर्षात कुठे पोहोचायचे, कोणते ध्येय पूर्ण करायचे आणि कोणत्या गोष्टींसाठी पैसा व वेळ बाजूला ठेवायचा याचा विचार होऊ शकतो. केवळ इच्छा मनात ठेवण्यापेक्षा ती कागदावर लिहून त्यासाठी ठराविक टप्पे बनवणे अधिक उपयोगी ठरेल. मोठे ध्येय दिसायला अवघड असते पण त्याचे छोटे भाग केले की ते साध्य करण्यासारखे वाटते. या काळात स्वतःच्या सवयींचाही विचार करा. सकाळपासून रात्रीपर्यंत वेळ कुठे जातो, कोणत्या गोष्टीमुळे कामात व्यत्यय येतो आणि कोणत्या सवयीमुळे तुमची ऊर्जा कमी होते हे लक्षात घ्या. काही वेळा बाहेरची परिस्थिती बदलण्याआधी आपली दिनचर्या बदलणे आवश्यक असते. योग्य झोप, वेळेवर जेवण, कामासाठी ठराविक वेळ आणि विश्रांतीसाठी स्वतंत्र वेळ ठेवला तर तुमची कार्यक्षमता सुधारू शकते. शरीर आणि मनावर अनावश्यक ताण येऊन मोठे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा संतुलित पद्धतीने पुढे जाणे अधिक चांगले. धनुराशीच्या लोकांसाठी स्वतःची सीमा ठरवण्याचाही हा काळ आहे. प्रत्येक व्यक्तीची समस्या सोडवण्याची जबाबदारी तुमची नाही. एखाद्याला मदत करणे चांगले आहे पण सतत इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत राहिल्याने तुमच्या स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे जिथे आवश्यक आहे तिथे नम्रपणे नकार देण्यास शिका. तुमच्या वेळेचा आणि ऊर्जेचा योग्य वापर केला तर तुमची स्वतःची प्रगती अधिक वेगाने होऊ शकते. काही धनुराशीच्या व्यक्तींना अचानक एखादी बातमी मिळू शकते जी पुढील काही दिवसांचे नियोजन बदलू शकते. अशा वेळी पहिल्या प्रतिक्रियेत निर्णय न घेता थोडा वेळ परिस्थिती समजून घ्या. आनंदाची बातमी असली तरी अतिउत्साह टाळा आणि अडचणीची बातमी असली तरी घाबरू नका.
परिस्थिती बदलत राहते. स्थिर मनाने घेतलेला निर्णय भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयांपेक्षा अधिक टिकाऊ असतो. या काळात तुमच्यासाठी स्वतःची किंमत ओळखणेही महत्त्वाचे आहे. एखाद्या ठिकाणी तुमच्या क्षमतेला योग्य संधी मिळत नसेल तर निराश होण्याऐवजी दुसऱ्या पर्यायांचा विचार करा. मात्र केवळ रागातून किंवा कोणाला काहीतरी सिद्ध करण्यासाठी दिशा बदलू नका. तुमचा निर्णय तुमच्या भविष्यासाठी असावा, इतरांना दाखवण्यासाठी नाही. जेव्हा तुमचे ध्येय स्पष्ट असते तेव्हा बाहेरच्या मतांचा प्रभाव आपोआप कमी होतो. धनुराशीच्या काही व्यक्तींच्या आयुष्यात एखादी जुनी इच्छा पुन्हा जागी होऊ शकते. पूर्वी परिस्थितीमुळे जी गोष्ट करता आली नाही ती आता नव्याने करण्याची संधी मिळू शकते. यावेळी मात्र पूर्वीच्या चुका टाळून अधिक तयारीने पुढे जाता येईल. तुमचा अनुभव हा तुमचा मोठा फायदा आहे. जे एकदा जमले नाही ते पुन्हा प्रयत्न केल्यास जमणार नाही असे अजिबात नाही. या काळात तुमच्या निर्णय क्षमतेची खरी परीक्षा काही छोट्या प्रसंगांमधून होऊ शकते. कोणत्या कामाला आधी वेळ द्यायचा, कोणावर विश्वास ठेवायचा, कुठे खर्च करायचा आणि कुठे थांबायचे हे निर्णय महत्त्वाचे ठरतील. प्रत्येक संधी पकडणे आवश्यक नसते. काही संधी सोडून देणेही पुढे जाण्याचा एक भाग असतो. तुमच्यासाठी योग्य असलेल्या गोष्टींची निवड करण्याची क्षमता वाढवणे हेच या काळातील मोठे यश ठरू शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या मनातील नकारात्मक अंदाजांना सत्य समजू नका. एखादे काम सुरू करण्याआधीच ते अपयशी होईल असे वाटणे, लोक काय म्हणतील याचा विचार करून मागे हटणे किंवा पूर्वीच्या अनुभवामुळे नवीन संधी नाकारणे यामुळे तुमची प्रगती थांबू शकते. प्रत्येक नवीन परिस्थितीला जुने माप लागू होत नाही. स्वतःला नवीन प्रयत्नांची संधी दिली तर परिणाम तुमच्या कल्पनेपेक्षा वेगळा असू शकतो. ऑगस्टचा हा काळ संपताना धनुराशीच्या अनेक व्यक्तींना स्वतःबद्दल एक महत्त्वाची जाणीव होऊ शकते की आपल्याला बाहेरच्या परिस्थितीपेक्षा आपल्या विचारांची दिशा अधिक बदलण्याची गरज होती. जेव्हा मन स्पष्ट होते, प्राधान्यक्रम ठरतात आणि कृती सातत्याने सुरू राहते तेव्हा संधी ओळखणे सोपे जाते. म्हणून पुढील काळासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक बदल त्वरित मोठा परिणाम देईलच असे नाही, पण योग्य दिशेने घेतलेले छोटे निर्णय भविष्यात मोठा फरक निर्माण करू शकतात. तुमची मेहनत, अनुभव, संयम आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय यांची एकत्रित ताकद पुढील काळात तुमच्यासाठी नवीन शक्यता निर्माण करू शकते. धनुराशीच्या व्यक्तींसाठी या काळात स्वतःच्या आयुष्यातील प्राधान्यक्रम नव्याने ठरवण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या काही गोष्टींपैकी नेमकी कोणती गोष्ट आधी पूर्ण करायची, कोणत्या कामाला वेळ द्यायचा आणि कोणत्या गोष्टी काही काळासाठी बाजूला ठेवायच्या याबाबत स्पष्टता वाढू शकते. पूर्वी प्रत्येक गोष्ट एकाच वेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असेल तर आता निवडक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची पद्धत तुमच्यासाठी अधिक परिणामकारक ठरू शकते. कमी कामे हातात घेऊन ती पूर्ण क्षमतेने करण्यामुळे तुमच्या कामात स्थिरता आणि गुणवत्ता दोन्ही वाढू शकतात. काही धनुराशीच्या व्यक्तींना या काळात आपल्या आयुष्यातील एखाद्या व्यक्तीबद्दल नव्याने विचार करावा लागू शकतो. एखाद्याबद्दल तयार झालेली जुनी प्रतिमा आणि त्या व्यक्तीचे सध्याचे वर्तन यात फरक जाणू शकतो. त्यामुळे कोणाबद्दलही अंतिम मत बनवण्याआधी परिस्थिती समजून घेणे योग्य ठरेल. एखादी व्यक्ती तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागत नसेल तर लगेच नातं तोडण्यापेक्षा काही काळ निरीक्षण करा. उलट ज्याच्यावर तुम्ही फारसा विश्वास ठेवला नव्हता त्याच व्यक्तीकडून योग्य वेळी मदत मिळण्याची शक्यताही असू शकते. या काळात धनुराशीच्या लोकांना स्वतःच्या बोलण्यापेक्षा कृतीतून आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळू शकते. तुम्ही किती मोठे लक्ष्य ठेवले आहे यापेक्षा ते पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्षात काय करत आहात याला अधिक महत्त्व मिळेल. त्यामुळे आपल्या योजना सतत सांगण्यापेक्षा त्यावर शांतपणे काम करणे फायदेशीर ठरेल. एखादी गोष्ट पूर्ण झाल्यानंतर तिचा परिणाम लोकांसमोर ठेवला तर तुमच्या शब्दांना अधिक वजन मिळू शकते. तुमच्या कामातून निर्माण होणारा विश्वास पुढील संधीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. काही व्यक्तींना त्यांच्या कामाच्या पद्धतीत सुधारणा करण्याची गरज जाणवेल. एखादे काम करण्यासाठी तुम्ही नेहमी वापरत असलेली पद्धत वेळखाऊ ठरत असेल तर नवीन पद्धत वापरून पाहण्याची संधी मिळू शकते. तंत्रज्ञानाचा योग्य वापर, वेळेचे नियोजन किंवा कामाचे विभाजन यामुळे अनावश्यक मेहनत कमी होऊ शकते. हुशारीने काम करणे म्हणजे मेहनत कमी करणे नव्हे तर त्याच मेहनतीतून अधिक चांगला परिणाम मिळवणे होय. धनुराशीचे काही लोकांना या काळात आपल्या कुटुंबातील जुन्या विषयावर पुन्हा चर्चा करावी लागू शकते. पूर्वी एखाद्या कारणामुळे थांबलेली गोष्ट पुन्हा समोर येऊ शकते. यावेळी जुन्या वादाचा सूर कायम ठेवण्यापेक्षा
उपाय शोधण्यावर भर दिल्यास परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळता येईल. घरातील प्रत्येक व्यक्तीची बाजू ऐकून घेणे महत्त्वाचे राहील. तुम्हाला तुमची बाजू योग्य वाटत असली तरी समोरच्या व्यक्तीला काय वाटते हे समजून घेतल्यास अनेक अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. काही धनुराशीच्या व्यक्ती स्वतःसाठी एखादी मोठी वस्तू घेण्याचा किंवा घराशी संबंधित खर्च करण्याचा विचार करू शकतात. अशा वेळी तात्पुरती इच्छा आणि खरोखरची गरज यामध्ये फरक करणे महत्त्वाचे ठरेल. वस्तू खरेदी करण्यापूर्वी तिचा उपयोग किती आहे, खर्च किती आहे आणि भविष्यात त्याचा आर्थिक भार किती राहील याचा विचार करा. एखादी गोष्ट आज आकर्षक वाटत असली तरी काही दिवसांनी तिची गरज उरणार नाही, असेही होऊ शकते. विचारपूर्वक केलेली खरेदी मनाला समाधान देईल आणि आर्थिक ताणही कमी ठेवेल. या काळात काही धनुराशीच्या व्यक्तींना कागदोपत्री किंवा प्रशासकीय स्वरूपाच्या कामांकडे लक्ष द्यावे लागू शकते. अर्ज, करार, प्रमाणपत्रे, नोंदी किंवा महत्त्वाची माहिती तपासताना निष्काळजीपणा करू नका. एखाद्या छोट्या चुकीमुळे काम पुन्हा करावे लागू शकते. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे कागद जमा करण्याआधी माहिती एकदा नव्हे तर दोनदा तपासण्याची सवय लावा. व्यवस्थित कागदपत्रे ठेवण्याची सवय भविष्यात अनपेक्षित त्रासापासून वाचू शकते. धनुराशीच्या लोकांसाठी या काळात स्वतःच्या मानसिक शांततेला प्राधान्य देणे आवश्यक राहील. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. कोणीतरी तुमच्याबद्दल काही बोलले, तुमच्या कामावर टीका केली किंवा तुमच्या निर्णयांशी सहमत झाले नाही म्हणून लगेच उत्तर देणे आवश्यक नाही. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे ही कमजोरी नसून स्वतःची ऊर्जा वाचवण्याची शहाणपणाची पद्धत आहे. योग्य वेळी योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित केले तर तुमचा वेळ अधिक चांगल्या कामासाठी वापरता येईल. काही धनुराशीच्या व्यक्तींना या काळात स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात लोकांशी संपर्क वाढवण्याची संधी मिळू शकते. एखादी नवीन ओळख भविष्यात उपयोगी ठरू शकते. मात्र संबंध निर्माण करताना फक्त फायदा मिळेल या विचाराने वागू नका. नैसर्गिक संवाद, परस्पर आदर आणि विश्वास यावर तयार झालेले संबंध जास्त काळ टिकतात. तुम्ही एखाद्याला दिलेली माहिती, मदत किंवा योग्य वेळी केलेली ओळख भविष्यात तुमच्यासाठी एखादे दार उघडू शकते. तुमच्यापैकी काही जणांच्या आयुष्यात निर्णय घेण्याची जबाबदारी वाढू शकते. आधी लहानसहान निर्णय इतरांवर सोपवले असतील, पण आता तुमच्याकडून स्पष्ट भूमिका अपेक्षित असू शकते. सुरुवातीला ही गोष्ट दडपण देणारी वाटेल, पण हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक निर्णय परिपूर्ण असेलच असे नाही. काही निर्णयांमधून अनुभव मिळतो आणि तोच अनुभव पुढील मोठ्या निर्णयांसाठी उपयोगी पडतो. त्यामुळे चूक होण्याच्या भीतीने निर्णय घेणे टाळू नका. धनुराशीच्या काही व्यक्तींना आपल्या कामातून मिळणाऱ्या पैशाबाबत नवीन योजना करण्याची इच्छा होऊ शकते. नियमित उत्पन्नाव्यतिरिक्त एखादा छोटा पर्याय तयार करण्याचा विचार मनात येऊ शकतो. मात्र एकाच वेळी अनेक गोष्टी सुरू करण्यापेक्षा आधी एका पर्यायाची व्यवहार्यता तपासा. त्यातून प्रत्यक्ष फायदा होतोय का, त्यासाठी किती वेळ लागतो आणि तुमच्या मुख्य कामावर त्याचा परिणाम होतोय का हे पहा. छोट्या सुरुवातीला कमी लेखू नका. योग्य नियोजनाने छोटा पर्यायही पुढे मोठा आधार बनू शकतो. या काळात धनुराशीच्या व्यक्तींना आपल्या राहणीमानात साधेपणा आणण्याची इच्छा होऊ शकते. काही अनावश्यक वस्तू, जुने कपडे, वापरत नसलेले सामान किंवा अनेक दिवसांपासून साठवून ठेवलेल्या गोष्टी दूर केल्याने घरातील जागा मोकळी होण्यासोबत मनालाही हलकेपणा जाणू शकतो. वातावरणातील अव्यवस्था कमी केल्याने रोजच्या कामातही सहजता येते. छोट्या बदलांचा मानसिक परिणाम अनेकदा अपेक्षेपेक्षा मोठा असतो. काही लोकांना या काळात स्वतःच्या आयुष्यातील एका जुन्या सवयीमुळे होणारा तोटा स्पष्टपणे जाणू शकतो. वेळेवर काम न करणे, सतत पुढे ढकलणे, जास्त विचार करत राहणे किंवा प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याच्या नादात सुरुवातच न करणे यापैकी काही सवयी तुमच्या प्रगतीला अडथळा आणत असतील तर त्यात बदल करणे गरजेचे आहे. परिपूर्ण सुरुवातीची वाट पाहण्यापेक्षा साधी सुरुवात करून पुढे सुधारणा करत राहणे अधिक योग्य ठरेल. धनुराशीच्या व्यक्तींना या काळात स्वतःच्या स्वभावातील एक सकारात्मक बाजू अधिक उपयोगी पडू शकते आणि ती म्हणजे कठीण परिस्थितीतही पुढे जाण्याची क्षमता. एखाद्या अडचणीने काही काळ तुमचा वेग कमी केला तरी तुम्ही पुन्हा मार्ग शोधू शकता.
हीच वृत्ती कायम ठेवा. परिस्थिती अनुकूल नसताना केलेली मेहनत अनेकदा पुढे परिस्थिती अनुकूल झाल्यावर वेगाने परिणाम देते. त्यामुळे सध्या मिळणारा प्रत्येक अनुभव भविष्यातील तयारीचा एक भाग समजा. काही धनुराशीच्या व्यक्तींना स्वतःच्या भविष्यासाठी एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी थोडा वेळ एकट्याने विचार करण्याची गरज भासेल. सतत इतरांचे मत ऐकल्यामुळे मन अधिक गोंधळू शकते. शांत वातावरणात स्वतःला काही प्रश्न विचारा. मला खरोखर काय हवे आहे? मी कोणत्या गोष्टीसाठी तयार आहे? कोणती गोष्ट केवळ लोकांच्या अपेक्षेमुळे करत आहे? आणि कोणती गोष्ट माझ्या स्वतःच्या ध्येयाशी संबंधित आहे? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे तुम्हाला पुढील दिशेचा अंदाज देऊ शकतात. या काळात तुमच्याकडून एखादी जुनी जबाबदारी पूर्ण होण्याची शक्यता आहे. ती पूर्ण झाल्यावर मनावरचा एक मोठा भार कमी झाल्यासारखा वाटू शकतो. त्यानंतर तुम्हाला नवीन गोष्टींसाठी वेळ आणि ऊर्जा मिळू शकते. म्हणून जुनी कामे पूर्ण करण्याला कमी महत्त्व देऊ नका. नवीन सुरुवात करण्यासाठी अनेकदा आधी जुन्या गोष्टींची सांगता करावी लागते. धनुराशीच्या काही व्यक्तींना स्वतःच्या निर्णयांबाबत घरातील किंवा जवळच्या व्यक्तीकडून प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रत्येक प्रश्नाला बचावात्मक प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. तुमचा निर्णय योग्य असेल तर शांतपणे त्यामागचे कारण समजावून सांगा आणि दुसऱ्याच्या मतात काही योग्य मुद्दा असेल तर तो स्वीकारण्याइतकी लवचिकताही ठेवा. स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवणे आणि इतरांचे योग्य मत स्वीकारणे या दोन्ही गोष्टी एकत्र शक्य आहे. या काळात तुमच्या मनात एखाद्या नवीन प्रवासाची, नवीन अनुभवाची किंवा वेगळ्या वातावरणात जाण्याची इच्छा वाढू शकते. रोजच्या त्याच दिनक्रमातून थोडा बदल मिळाल्यास विचार करण्याची पद्धतही बदलू शकते. नवीन ठिकाण, नवीन लोक किंवा नवीन अनुभवातून तुम्हाला स्वतःबद्दल काही वेगळे जाणू शकते. मात्र कोणताही प्रवास किंवा योजना करताना प्रत्यक्ष परिस्थिती, बजेट आणि वेळ यांचा विचार करूनच निर्णय घेणे योग्य राहील. सर्वात शेवटी धनुराशीच्या व्यक्तींनी स्वतःच्या आयुष्यातील प्रगतीची तुलना इतरांच्या बाह्य यशाशी करू नये. कोणाचा प्रवास किती वेगाने पुढे जातो ते हे दिसते, पण त्या व्यक्तीने मागे किती संघर्ष केला हे दिसत नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्याला स्वतःची वेळ आहे. आज तुम्हाला साधे वाटणारे प्रयत्न भविष्यात तुमच्या यशाचा पाया बनू शकतात. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर संशय घेण्यापेक्षा रोजच्या कृतीवर लक्ष केंद्रित करा. परिस्थिती बदलण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही आज काय करू शकता याचा विचार करा. याच दृष्टिकोनातून पुढे गेला तर ऑगस्ट नंतरचा काळ तुमच्यासाठी अधिक स्पष्ट, अधिक शिस्तबद्ध आणि नव्या शक्यतांनी भरलेला होऊ शकतो. जर तुम्ही धनुराशीचे असाल आणि ऑगस्ट 2026 मध्ये तुमच्या आयुष्यातही असे बदल घडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या मनातील एक इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर कमेंटमध्ये फक्त जय श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या धनुराशीच्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा.